मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. कालचा 12 तारखेचा दिवस मोठा ऐतिहासिक होता. काल परभणीमध्ये उबाटाच्या इक्बाल सय्यद यांना काँग्रेसच्या संमतीने परभणीचा महापौर नेमण्याचे ठरले. कालच रितू तावडे, भाजपच्या रितू तावडेंची BMCचा महापौर म्हणून सुद्धा एकमताने निवड झाली. त्यावेळी भगवे फेटे परिधान केलेल्या महायुतीच्या नगरसेवकांनी मोदी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या. त्याला उबाटाच्या नगरसेवकांनी अतिशय अर्वाच्य शब्दात शिव्यांनी उत्तर दिले. असे शब्द जे मी इथे उच्चारू शकत नाही. तर मोदींचे नाव घेतल्यानंतर एवढे भडकण्यासारखे काय आहे? फार 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 तुम्ही त्याचे उत्तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा जयघोष करून द्या. पण मला वाटतं ही गोष्ट उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना बहुधा नको आहे. असो, तो आजचा मुख्य विषय नाही. मुख्य मुद्दा काय की मोदींचा देशाच्या काही खास गौरवचिन्हांचा अपमान करत आपले राजकारण जिवंत ठेवायचे असे काही राजकीय पक्षांनी ठरवलेले आहे. त्यात अग्रेसर आहेत उबाठा आणि राहुल गांधींचा काँग्रेस. संसदेत राहुल गांधी आपल्या देशाचा, हिंदू मान्यतांचा, आपल्या सैन्याचा, मोदींचा सतत अपमान करत असतात. हे मागच्या काही दिवसात तुम्ही बघितलेच असेल. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतसुद्धा तेच करतात. उद्धव ठाकरे म्हणतात मी जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणतो. संजय राऊत सांगतात ऑपरेशन सिंदूर एक फेल्योर ऑपरेशन था. राहुल गांधी म्हणतात चीनी सैनिक हमारे सैनिकों को पीट रहे हैं आणि महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात आणि तरीही उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर युती करतात. लक्षात घ्या मित्रांनो, दोघे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे दिसतात तेवढे वेगळे नाही. एक मुंबईला, दुसरा दिल्लीला राहत असेल, दोघांमध्ये शेकडो किलोमीटर अंतर असेल, पण दोघं एका विचारांनी जोडलेले आहेत आणि तो म्हणजे सत्ता. लक्षात घ्या, दोघांना ही सत्ता जन्माबरोबर पाण्यात मिळाली होती आणि तरुणपणात सुद्धा हा अमर्याद पैसा आणि सत्ता टिकून नव्हती. तारुण्य ढळता ढळता क्षितिजावर नरेंद्र मोदी अवतरले आणि दोघांच्या पृष्ठभागाखालून अलगदपणे सत्तेच्या खुर्च्या काढून घेतल्या. एकाच्या खालून 2014मध्ये, दुसऱ्याच्या 2022मध्ये. वाईट काय की सत्ता अजूनही लांबलांबच आहे, जवळ येण्याचे काही चिन्ह दिसत नाहीत आहेत. म्हणजे बघा ना, 2026मध्ये हातून BMC सुद्धा गेली, ठाकरे घराण्याचे ATMच गेले. आता इथून पुढे राजकारण चालायचे कसे हे सगळे जणू काय कमी होते. म्हणून मुंबईच्या नवीन महापौर रितू तावडे यांनी उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगवत त्यांनी आपले दुकान बंद करावे असे सांगितले आहे. एवढी बेअब्रू स्वतःला मुंबईचे मालक समजणाऱ्या ठाकरेंना इतक्या वाईट पद्धतीने त्यांची जागा आजपर्यंत कोणी दाखवली नसेल. हा आहे नागपूरच्या वस्तादाचा दणका. मुकामार अशा ठिकाणी लागला आहे की वेदना तर असंही आहे पण दाखवता येत नाहीत. उद्धव ठाकरेंची जी अवस्था फडणवीसांनी मुंबईत करून ठेवली आहे तीच मोदींनी राहुल गांधीची दिल्लीत. आता इथेच थांबतो. जय हिंद, जय श्रीराम.